जेव्हा सासू तिच्या मुलीला भेटायला आमच्या घरी आली, तेव्हा ती कशी माझ्यासोबत आनंद घेत होती. तिने ते पाहिले. त्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्या दिवसात माझ्या सासूने मला तिच्या भुकेचं हत्या चढवलं. हाय मैं मर गई. माझी पत्नी मोना घडीसारखी आरडाओरडा करत होती. मी माझा रत्न योग्य ठिकाणावर ठेवून तिला माझ्या आनंदात सामील करत होतो. मी तिच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधली होती. तेव्हा मी पाहिले माझी सासू श्वेता खोलीच्या दारात उभी होती. मी आणि मोना घरी एकटेच होतो. दरवाजा बाहेर बंद होता, त्यामुळे रूमचा दरवाजा उघडा होता. पण सासूबाईकडे आमच्या फ्लॅटची चावी होती. ती घेऊन ती आत आली असावी. मी माझ्या सासूला भेटायला थांबलो, पण तिने मला कॅरी ऑन हावभाव केला आणि निघून गेली. मग मी पटकन संपवले. सासूबाई बाहेर गेल्या. त्यांनी बाहेर जाऊन पुन्हा दाराची बेल वाजवली. मी बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि मोनाला ठेवून बाहेर आलो. सासूबाई दारात होत्या. चेहऱ्यावर हसू उमटले. मी माझ्या बायकोला फोन केला आणि म्हणालो, मोना, मम्मी आली आहे. मोनाचा आवाज आला, ठीक आहे, मी येते. ती गाऊन घालून बाहेर आली. आई आणि मुलींनी मिठी मारली. त्यावेळी दुपारचे 4 वाजले होते. मोना म्हणाली, आई, मी कॉफी बनवते. सासूंनी मान्य केलं. ठीक आहे म्हणाली. घरी दूध नव्हते. मी ते आणायला खाली गेलो. तेव्हा मोना म्हणाली, मी स्वतः जाते. मला खाली दुकानदार आंटीबरोबर काही जुने स्कोअर सेटल करायचे आहे, असे म्हणत मोना खाली गेली. मी आणि सासू घरी एकटेच राहिलो. मी त्यांच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलू शकलो नाही. ती म्हणाली, सॉरी, मी अशी अचानक यायला नको होती. मी म्हणालो, काही हरकत नाही मम्मी, हे तुमचंच घर आहे. मंद हसत ती म्हणाली, जास्त लाजू नकोस. मी मोनाला काही बोलणार नाही. आम्ही दोघेही शांत बसून राहिलो. मोनाने कॉफी बनवली. माझ्या नुकत्याच मरण पावलेल्या सासऱ्याची काही मालमत्ता आणि बँकेचे काम पाहण्यासाठी सासू इथं आल्या होत्या. मला उद्या त्यांना घेऊन जायचे होते. त्या रात्री मोना आणि मी आनंद केला नाही. दुसऱ्या दिवशी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोणीही कुठेही जाऊ शकत नव्हते. कोरोनामुळे आमच्या अपार्टमेंटला सील करण्यात आले. सासू आता इथेच अडकल्या होत्या. पहिले 4-5 दिवस सुरळीत गेले. मग कंटाळा येऊ लागला. आम्ही टीव्ही आणि मोबाईल बघत राहिलो. मी घरी पूर्ण वेशात असायचो. सासूबाई साडीत. मोना नक्कीच हलके कपडे घालायची. माझ्या फ्लॅटमध्ये 2च खोल्या होत्या. मोना आणि मी एकात राहायचो, सासू दुसऱ्यात. एक हॉल होता, तिथे टीव्ही लावला होता. मला मोनाला आनंद घेऊन 7 दिवस झाले होते. आता माझ्या मनात कठोरता येऊ लागली होती. सासू रूममध्ये असताना मी मोनाला पकडले. ती आरडाओरडा करायला लागली. आई आता आली आहे. मी चेहरा करून परत आलो. मी पुन्हा मोनाशी बोललो नाही. आधी मी बाल्कनीत बसून राहिलो. नंतर खोलीत आलो. माझा फ्लॅट वरच्या मजल्यावर होता, त्यामुळे वर जाण्यास मनाई असतानाही मी टेरेसवर गेलो. मोनाला समजत होतं की मी रागावलोय. ती पण काय करणार. एक दिवशी मला ते सहन होत नव्हते. सकाळचे 10 वाजले होते. रामायण संपले. मी मोनाला माझ्या सासूसमोर बसवले. रूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला. मोना ओरडत राहिली. हा काय असभ्यपणा आहे. मी तिला आनंद देण्याचा सुरुवात केला आणि माझे रत्न तिच्या महिनेत सरकवले. 2 मिनिटात ती पण मला साथ देऊ लागली. तिलाही 7 दिवस तहान लागली होती. ती उघडपणे किंचाळली. तिने आक्रोश केला आणि खूप आनंद. सासूबाई बाहेर ऐकत होत्या. रूममध्ये गेल्यावर मी फक्त मन मोकळं करून बाहेर पडलो. सासू जरा बेचैन बसून टीव्ही बघत होती. मी अधिकाराने म्हणालो, तुम्ही जेवण तयार करा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा. आज दिवसभर तुमच्या मुलीचे असेच होणार आहे. मोना माझ्या मागून आली आणि म्हणाली, हा काय असभ्यपणा आहे सुंदर. तू माझ्या आईशी असे बोलत आहेस. मी वळून मोनाला परत रूममध्ये नेले आणि तिचे मन मोकळे केले. आणि पुन्हा एकदा प्रेमभोग चालू झाला. मी म्हणालो, कुत्री, आज दिवसभर आहेस, मग जेवण कधी करणार. मोना पुन्हा आनंद घेऊ लागली. यावेळी मी रूमचा दरवाजासुद्धा बंद केला नाही. मी पूर्ण ताकदीने आनंद घेत होतो. यावेळी मी मोनाला 20 मिनिटे थांबून धरले. ती थकून पडली होती. मी बाहेर पडलो. सासू स्वयंपाक करत होती. मोना आत बेअवस्थेत पडली होती. मी टीव्ही पाहू लागलो. काही वेळाने मोनाही बाहेर आली. सासू फक्त साडीतच होती. तिने जेवण आणल्यावर मी म्हणालो, मला माफ करा सासू, मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. ती हसली आणि म्हणाली, काही हरकत नाही.
मी काही टिपिकल पुराणमतीवादी सासू नाही. मी कॉन्व्हेंटमध्ये इंग्रजी शिक्षक आहे. फ्रान्स, इटली आणि डेन्मार्कला गेले आहे. इतके दिवस याशिवाय कसे जगणार? हे लॉकडाऊन किमान 2 महिने चालेल. मी आज माझ्या सासूकडे लक्षपूर्वक पाहिलं. उंच विचाराची दिसत होती. सुंदर चेहरा, नेहमी हसमुख, स्टायलिश साडी नेसायची. ती श्वेता तिवारीपेक्षा कमी नव्हती आणि तिचे नाव देखील श्वेता तिवारी होते. माझी सासू श्वेता तिवारी 43 लखनौमधील एक उच्च कॉन्व्हेंट शाळेत इंग्रजीच्या शिक्षिका होत्या. शेतीशिवाय त्यांचे पती सरकारी शिक्षक होते आणि स्वर्गात गेले होते. मोठी मुलगी टीना हिचा विवाह 22 वर्षीय विशेष नावाच्या व्यावसायिकाशी झाला होता. धाकटी मुलगी मोना माझी पत्नी होती. ती 20 वर्षाची आहे. श्वेता तिच्या दोन्ही मुलींपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. मी विचारले, तुम्ही फ्रान्सला कधी गेला होतास? तुझे वडील मला हनीमूनला घेऊन गेले. लग्नापूर्वी फॅशन स्पर्धेत भाग घेतला. मी मिस इंडियामध्ये 3रा क्रमांक पटकावला. एक मॉडेल होती. मी म्हणालो, म्हणूनच तुम्ही खूपच स्टायलिश आहेत. तुम्ही खूप छान दिसतात. श्वेता म्हणाली, मला पहिल्या दिवसापासूनच म्हणायचे होते की तुम्ही लोक मोकळे व्हा. माझी काळजी घेऊ नका. आम्ही किमान 3 महिने फ्लॅट सोडू शकणार नाही. म्हणून आपल्याला उघडावे लागेल. क्षणभर थांबून तिने माझ्याकडे पाहिले आणि पुढे म्हणाला, मनोरंजनाच्या नावावर टीव्ही, मोबाईल, लुडो आणि मनोरंजनच्या नावावर फक्त बाकी आहे. तुम्ही दोघांनी मला परवानगी दिली तर मी पण बंद करेन. मी घरी कधीच नाही. मोनाला माहीत आहे. मोना म्हणाली, ठीक आहे आई. मी पण म्हणालो, हो, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. श्वेता म्हणाली, ठीक आहे. ती आता गेली आणि काही वेळाने बाहेर आल्यावर माझे डोळे पाणावले. ती जमजम झाकत होती. तिचे काजू बदाम मधून बाहेर पडत होते. माझ्या घशात काहीतरी अडकले. मला बोलता येत नव्हते. ती आली आणि आम्हाला दोघांना समोर उभी राहिली. आता आराम वाटत आहे. मला साडी नेसण्याची काळजी वाटत होती. सासूने आता जो ड्रेस घातला होता त्यात ती अप्रतिम दिसत होती. ती म्हणाली, उफ, आता मला आराम मिळाला. मी नेसून मरत होते. मोना म्हणाली, मम्मी घरी या ड्रेसमध्येच राहते. कोणी आले की वर गाऊन घालते. बस. सासू हसली आणि म्हणाली, काय झालं? सुंदरला धक्काच बसला. मी काहीच बोललो नाही. त्या दिवशी मी संध्याकाळी पुन्हा मोनाला आणि त्यावेळीला माझ्या सासूचं मनराग आठवले आणि मी तिला धावले. अचानक एक दिवस कोरोना टीम आमच्या घरी आली. संपूर्ण अपार्टमेंटमध्ये केसेस वाढल्या होत्या. त्यामुळे आमची तपासणी करण्यात आली आणि मोनाला कोरोना पॉझिटिव्ह घोषित करण्यात आले. आमच्या अपार्टमेंटच्या खाली एक तात्पुरते कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यात आले. मोनाला तिथे जायचे होते. आता घरी फक्त मी आणि सासू होतो. दुपारी मोना खाली शिफ्ट झाली. संध्याकाळी काळजी वाटू लागली. सासूने कॉफी आणली. काळजी करू नका, डॉक्टरने सांगितले आहे की लक्षणे सौम्य आहेत. आम्ही फक्त 14 दिवस ठेवू. ती अजूनही साडीतच होती. रात्रीचे 8 वाजता जेवण केले. मग मीही टीव्ही पाहू लागलो. सासू आता टीव्ही पाहत होती. तिने माझ्याकडून रिमोट घेतला आणि त्यावर नेटफ्लिक्स आणि वेब सिरीज लावली. 10 मिनिटांनी त्यात गजब सीन येऊ लागले. वातावरणात तणाव वाढत होता. मी उठलो. माझ्या खोलीत जाऊन आडवा झालो. मोनामुळे माझा मूड खराब झाला होता. त्याला कधी झोप लागली ते कळलेच नाही. ते गरम होते. मी अर्धा जागा होतो. आज सकाळी माझे अचानक रत्न कठोर मनाचे झाले होते. मी डोळे उघडले. सासू माझ्या रत्नाकडून खूप काळजीपूर्वक पाहत होती. तिने माझा चहा आणून बेडजवळच्या रॅकवर ठेवला. ती पलंगाखाली बसून माझ्याकडे एकटक पाहत होती. तिचा चेहरा माझ्या झाकलेल्यापासून थोड्याच अंतरावर होता. माझ्या मनात सैतान आला होता. मी म्हणालो, सासू आराम करा, आराम करा. ती माझ्याकडे बघत नव्हती. मी म्हणालो, हे घ्या सासू, आता लाजू नकोस. तिने माझ्या डोक्यावरून हात काढला आणि तिथे निघून गेली. मी क्षणभर विचार केला आणि मग उठलो. सासूबाई बाहेर स्वयंपाकघरात उभ्या होत्या. चहा प्यायला जात होत्या. सासू म्हणत मी तिच्या हातातून चहा घेतला. एक चुस्की घेतली आणि तिच्याकडे टक लावून पाहिलं. तिला बाहेर आहे. ती शांतपणे उभी होती. मी म्हणालो, बघा, मी महिलांचा खूप आदर करतो. कधीही काहीही सक्ती करणार नाही. पण मला तू आवडतेस. तुलाही मी आवडत असेल तर बाहेर ये. नाहीतर आज मलाही खालच्या हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन केले जाईल. ती वळल्यावर मी परत जाणार होतो. चेहऱ्यावर हसू उमटले.
तिने माझ्याकडे डोळे खाली करून पाहिले. मग माझ्यासमोर बसून माझ्या डोळ्यात पाहिले. हे सर्व केले पण ती काहीच बोलली नाही. तिने तक्रार केली, "मी आधीच अंघोळ केली आहे आणि तू फ्रेश झाला नाहीस." म्हणून मी म्हणालो, "मी आत्ता निघतो." अंघोळ करून परतलो. आम्ही नाश्ता केला आणि मोनाला भेटलो. आता 10 वाजले होते. मी पण थोडक्यात आलो होतो. ती माझ्याकडे बघत होती. मी म्हणालो, "सासू तू खूप छान आहेस. मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो." तिनेही मला मिठी मारली आणि म्हणाली, "प्लीज माझ्यावर सुंदर प्रेम कर. माझ्यावर प्रेम कर प्लीज." आणि मला श्वेता म्हणा, सासू नाही. ती कुजबुजत होती. "अरे श्वेता माझी बाहुली." मी म्हणालो, "सासू असे काहीतरी म्हणाल्या. तुझ्यावर प्रेम आहे." ती फक्त किंचाळली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मोनापेक्षा जास्त. माझ्याकडे बघून ती म्हणाली, "होय हे नैसर्गिक आहे. पण मला श्वेता म्हणा, सासू नाही." "ठीक आहे श्वेता, पण मी तुला श्वेता सासू म्हणणार नाही. आजपासून मी तुला माझ्या दिलेल्या नावानेच हाक मारीन." तिने विचारले, "काय नाव देणार?" "छमिया, माय छमिया." काही वेळाने ती थकली. ती तप्त झाली. मी थकून झोपी गेलो. 2 वाजता उठून रात्रीचे जेवण केले. संध्याकाळी आम्ही दोघे पुन्हा मोनाला भेटलो. जेवण झाल्यावर मी गच्चीवर फिरायला गेलो. मी परत आलो तेव्हा म्हणाली, "चल बाळा, मी वाट पाहत आहे." ती म्हणाली, "अरे वेड्या, तू खूपच सरळ आहेस." मी म्हणालो, "काय झालं?" ती म्हणाली, "आणि मला आमंत्रित करत होती." "मग आता काय झालं?" सासू म्हणाली, "तुझ्या वडिलांनाही याची आवड होती. आता तुम्हीही पण आनंद घ्या." मी आरामात हलके-हलके देत होतो. ती म्हणाली, "बेटा तू अजूनही कच्चा खेळाडू आहेस. तुला खूप काही शिकावे लागेल." मग तिने वळून माझ्या डोळ्यात पाहिलं आणि कुजबुजली, "अजून एक गोष्ट ऐक. स्त्रियांवर दया दाखवणारे लोक मला आवडत नाहीत. ही ती जागा आहे जिथे पुरुष स्त्रीला तिची जागा दाखवतो." मोना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहिली आणि मी 14 दिवस सासूच्या मनाजवळ आनंद घेतला. मोना आल्यावर सासूबाई तिच्या घरी गेल्या.